नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय 2 123 ते 132 ओव्यांवरचं मुक्तचिंतन पाहूयात. श्रीकृष्णांनी अर्जुनाशी संवाद करताना देहबुद्धी, विषय, वासना, विचार ह्याकडून आता आत्मस्वरूप, आत्मबुद्धी, वस्तू, आत्मवस्तू ह्या दिशेने संवादात पावलं टाकलेली आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की विषयांमधलं सुख हे एकनिष्ठ नाही. कधी सुख आहे तर कधी दुःख आहे, दुःखाच्या मागून सुख आहे तर परत दुःख आहे. आणि हे जो ओळखतो, आणि नुसतं ओळखतो असं नाही, कारण आपल्या सर्वांनाच ही कल्पना आहे, अनुभव आहे जीवनात की सुखाच्या पाठून दुःख येतं, दुःखाच्या पाठून सुख येतं, ही साखळी अशीच चालू राहते. पण ह्या अनुभवातून मनाला जो बोध होणं आवश्यक आहे, तो बोध म्हणजे असा की विषयांच्या ठिकाणी येत असलेला जो अनुभव आहे सुखाचा किंवा दुःखाचा, त्या ठिकाणी चिकटून राहता कामा नये, आसक्ती धरता कामा नये. आणि हा बोध ज्याच्या मनाला झाला, ज्ञानोबाराय म्हणतात की तो ह्या विषयांना भाळत नाही, भुलत नाही. म्हणजे फक्त विषयांपासूनच सुख मिळवायचं ह्या दृष्टीने तो त्याच्यावर आसक्त होत नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराय आपल्याला एका सुंदर ओवीमध्ये असं सांगतात, तो नित्यरूपू पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. म्हणजेच जो विषयांपासून मिळणाऱ्या सुखदुःखांमुळे भुलून जात नाही, आसक्त होऊन राहत नाही, तो ह्या इंद्रियांकडून फसवला जात नाही. आणि नित्यरूप म्हणजेच ब्रह्मस्वरूप, ब्रह्मज्ञान, आत्मबोध, आत्मज्ञान, आत्मवस्तू, अनेक प्रकारे त्या आत्मारामाचं, चैतन्याचं वर्णन करता येईल, उल्लेख करता येईल. त्या ठिकाणी तो स्थिर होत जातो. आता हे स्थिर होणं एकदम घडत नाही, त्यासाठी अभ्यास पाहिजे, वाटचाल केली पाहिजे. एक वेळ ब्रह्मज्ञानाविषयीची माहिती लवकर मिळू शकेल, पण ब्रह्मज्ञान स्थिर होण्याला मात्र वेळ लागतो. आणि ह्या ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणी जे स्थिर व्हायला लागले, त्या बाबतीतल्या काही खुणा आहेत का? तर ज्ञानोबाराय आपल्यासमोर त्या खुणाही प्रगट करतात. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, आता अर्जुना आणिक काही एक सांगेन मी ऐक, जे विचारे पर लोक ओळखीती. ज्यांच्या ठिकाणी हे ब्रह्मज्ञान स्थिर झालं, ती व्यक्ती किंवा तो साधक कुठल्या गोष्टीचा नित्य विचार करत असतो? तर या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. माऊली, आपल्या ज्ञानोबारायांनी ह्या उपाधी माझी गुप्त म्हटलेलं आहे. उपाधी कशाला म्हणायचं? तर नाम आणि रूप, आकार आणि ओळख, हे जेवढं काही दृश्य स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं, त्या सर्वाला उपाधी म्हटलेलं आहे. आणि ही उपाधी ज्या आधारावर आपल्याला भासते, किंबहुना खरी वाटते, तो आधार या उपाधीला कोणाचा आहे? तर आत्मवस्तूचा आहे आणि चैतन्याचा आहे. त्यामुळे या उपाधीचं असणं नसणं
हे कायमस्वरूपी नाही आहे. आत्ता आहे तर उद्या नाही, उद्या नाही तर परत वेगळ्या रूपात आहे, अशी सतत बदलणारी आहे. असं सतत बदलणारं स्वरूप ह्या नामाचं आणि रूपाचं आहे. नामाचं म्हणजे जे आकाराला आलेलं आहे आणि ज्या नावाने, ज्या नावाच्या उल्लेखाने त्या आकाराची आपल्याला ओळख होते, ह्या दृष्टीने नामरूप म्हणतोय. तर असं हे उपाधीचं स्वरूप आहे. पण ही ज्या आधारावर अस्तित्वात आहे ते चैतन्य आहे आणि त्याचा स्वीकार, ज्याला ब्रह्मज्ञान स्थिर व्हावं असं वाटतं, तो त्याचा स्वीकार करतो. हा स्वीकार एकदम करून स्थिर झाला असं होत नाही बरं माऊली. त्यासाठी काय करावं लागतं? तर ज्ञानोबा म्हणतात की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत, किंवा ना तरी जाणीवेचिया आयणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. ज्ञानोबारायांनी खूप सुंदर दृष्टांत ह्या ठिकाणी दिलेले आहेत. ते म्हणतात, ज्याप्रमाणे अग्नीमध्ये हिणकस सोनं तापवलं किंवा सोनं तापवलं तर त्यातला जो हिणकस धातू आहे, म्हणजे कमी प्रतीचा जो धातू आहे, तो नाहीसा होतो आणि शुद्ध सोनं आपल्याला हाती लागतं. त्याचप्रमाणे बुद्धिमान लोक ह्या उपाधीमध्ये जे सत्य आहे, असत्य आहे, नित्य आहे, अनित्य आहे, ह्याचा निवाडा करण्यासाठी ज्ञानाग्नीमध्ये समोर येणारी गोष्ट तापवून घेतात, सुलाखून घेतात, ज्ञानदृष्टीने त्याच्याकडे बघतात आणि मग त्यातलं जे काही नित्य आहे तेवढाच अंश स्वीकारतात आणि बाकीचं सोडून देतात. बुद्धीला फारसा त्रास देत नाहीत. बुद्धीला एकदा का समजायला लागलं की काय धरून ठेवणं आवश्यक आहे, काय सोडणं आवश्यक आहे, की बुद्धीला शांतता प्राप्त व्हायला लागते आणि अशी बुद्धी आत्मज्ञानाच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागते. त्यासाठीच माऊली अजून एक दृष्टांत देतात, तो असा की भूस बीज एक वट उपणिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले. कोंडा आणि धान्य एकवटलेलं असतं, परंतु एकदा का सुपामध्ये घेऊन, पूर्वीच्या काळी सुपात घेऊन ते पाखडायचंय. ते पाखडायला लागलं की धान्य जे आहे ते सगळं खाली साचतं आणि तो जो कोंडा आहे किंवा फलकट आहे, म्हणजेच सालं वगैरे आहेत, ती सगळी उडून जातात. तो भुस्सा. ह्याच पद्धतीने जे कायमचं आहे, जे योग्य आहे, सत्य आहे, नित्य आहे, ते आपल्यापाशी टिकून राहतं आणि जे आपल्यापाशी राहत नाही, राहू शकत नाही, ते सगळं उडून जातं. त्यामुळे माऊली जे अनित्य आहे, जे अशाश्वत आहे, जे फारसं धरून ठेवण्यात काही अर्थ नाही, उलट जास्त धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर मनाला, बुद्धीला त्रासच होतो, त्यापेक्षा ते भुसकट आहे समजून सोडून द्यावं आणि आपण जे खरं आहे, शाश्वत आहे, आपल्यासाठी हिताचं आहे, त्या ठिकाणी स्थिर राहावं. ज्ञानोबा म्हणतात, दह्याचं घुसळण केलं असता ज्याप्रमाणे लोणी हाताशी येतं, त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्याला मन आणि बुद्धी दिलेली आहे. त्या दोन्हीच्या साह्याने घुसळण करावं आणि आत्मतत्वाला धरून काय आहे, आत्महिताचं काय आहे, हे ओळखण्याचा प्रयत्न करावा. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, हे असं केलं तर आत्मतत्वाविषयी, आत्मबुद्धीविषयी तुझी धारणा स्थिर व्हायला लागेल आणि देहबुद्धी किंवा उपाधी किंवा हे जग, त्यातले आकार, वेगवेगळे रूप, रंग, नाम, ह्याच्याबद्दल जर का आसक्ती असेल, तेच जर खरं वाटत असेल, तर तो भ्रम सुद्धा त्याच्यातून नाहीसा व्हायला लागेल. आणि म्हणून माऊली आपल्याला सांगतात, म्हणोनी अनित्याच्या ठाई तयान आस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षू दोहीही देखिला असे. फार सुंदर ओवी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितली. ते म्हणतात, अनित्य भासणाऱ्या वस्तू
कायम ज्या टिकणार नाही आहेत अशा वस्तू त्यांच्या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर करायची नाही. त्यांच्या ठिकाणी आस्तिक्य म्हणजे आसक्ती, प्रेम ठेवायचं नाही. अशा पद्धतीने ज्यांनी आपल्या बुद्धीमध्ये निर्णय घेतला त्याला ज्ञानोबाराय ज्ञानी पुरुष म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात त्या ठिकाणी बुद्धी आत्मज्ञानाच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागली. अशा रीतीने आपल्याला हे सुंदर मधुर श्रीकृष्णांच्या मुखातनं बाहेर पडलेले शब्द माऊलींनी ओवीबद्ध करून आपल्यासमोर प्रकट केलेले आहेत. आपण सगळे मिळून त्याचा आनंद घेत आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.